विद्यार्थी मित्र हो, गणित भाग 2 या पाठ्यपुस्तकातील पायथागोरस प्रमेय या पाठाचा आपण अभ्यास करत आहोत. मागील तासाला आपण काटकोन त्रिकोण आणि समरूपता हा गुणधर्म प्रमेयरूपी गुणधर्म असणारा जो आहे हा अभ्यासलाय. याचबरोबर आपण भूमिती मध्याचं प्रमेय सुद्धा या ठिकाणी अभ्यासलं. याची पुन्हा एकदा या ठिकाणी आपण थोडक्यात उजळणी करणार आहोत. सुरुवातीला आपण काटकोन त्रिकोण व समरूपता, काटकोन त्रिकोण व समरूपता हा गुणधर्म या ठिकाणी थोडक्यात बघूया. डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन या ठिकाणी करतोय. यामध्ये आपणाला गुणधर्म माहित आहे की काटकोन त्रिकोणात, समजा मी या ठिकाणी ABC हा काटकोन त्रिकोण घेतलाय, ज्यामध्ये B हा कोन 90 अंशाचा आहे, AC हा त्याचा कर्ण आहे. या AC वर जर आपण BD लंब टाकला तर या BD लंबामुळे मूळ काटकोन त्रिकोणाचे दोन काटकोन त्रिकोणात विभाजन होते. इथं पहिला काटकोन त्रिकोण मिळेल त्रिकोण ADB आणि दुसरा काटकोन त्रिकोण BDC. गुणधर्म काय सांगतो पहा, की तयार झालेले जे हे दोन काटकोन त्रिकोण आहेत हे मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. याचबरोबर ते परस्परांशी सुद्धा समरूप असतात. म्हणजेच या ठिकाणी आपण काय अभ्यासलं तर मूळ काटकोन त्रिकोण आपला आहे त्रिकोण ABC हा समरूप आहे कुणाशी, तर एक नंबरचा जो काटकोन त्रिकोण या ठिकाणी दाखवला आहे त्रिकोण ADB हे दोन समरूप आहे. आणखी कुणाशी समरूप आहे तर 2 नंबरचा काटकोन त्रिकोण BDC, समरूप त्रिकोण BDC. लक्षात घ्या, समरूपता दाखवत असताना आपण तीन त्रिकोणातील समरूपता एकाच वाक्यामध्ये या ठिकाणी दाखवली. मूळ काटकोन त्रिकोणाशी पहिला काटकोन त्रिकोण समरूप, मूळ काटकोन त्रिकोणाशी दुसरा काटकोन त्रिकोण समरूप आणि त्याचबरोबर पहिल्या काटकोन त्रिकोणाशी दुसरा काटकोन त्रिकोण समरूप आहे. हे लिहिताना पण कशाला लक्षात घ्यायचे पहा, मूळ काटकोन त्रिकोण लिहिलाय आपण त्रिकोण ABC, नाव लिहिताना लक्षात घ्यायचे. दुसरा लिहाल त्रिकोण ADB, B हा त्याचा शिरोबिंदू लिहिलाय आपण. मग दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचं नाव कसं लिहाल तर B न सुरुवात करायची, त्रिकोण BDC. अशा प्रकारे आपल्याला हा पहिला गुणधर्म या ठिकाणी समरूपता आणि काटकोन त्रिकोणावर आधारित असणारा गुणधर्म आपण बघितला. त्यानंतर भूमिती मध्याचं प्रमेय या ठिकाणी आपण बघितलंय पहा. भूमिती मध्य कशाला म्हणायचा पहा, तर समजा मी या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण घेतलाय, याला नाव समजा PQR दिलंय. त्यामधील Q हा 90 अंशाचा कोन आहे. अर्थातच PR हा त्याचा कर्ण असेल. ह्या कर्णावर Q बिंदूतून आपण जर लंब टाकला, QS हा लंब आहे, या लंबामुळं मूळ काटकोन त्रिकोणाचे दोन काटकोन त्रिकोणात रूपांतर झाले. मग QS हा जो लंब आहे हा लंब भूमितीमध्ये असतो कुणाचा तर कर्णावर तयार झालेल्या दोन रेषाखंडाचा. मग कर्णावर पहिला रेषाखंड मिळेल मला PS आणि दुसरा रेषाखंड मिळेल SR. मग हे सूत्र रूपात कसं लिहाल, QS हा भूमितीमध्ये आहे म्हणजेच QS चा वर्ग बरोबर PS गुणिले SR, PS गुणिले SR हे आपल्याला सूत्र मिळेल भूमिती मध्याचं. अशा प्रकारे मागील तासाला दोन गुणधर्म आपण अभ्यासले, थोडक्यात या ठिकाणी त्याची उजळणी केली. आता या गुणधर्मांच्या आधारे आपण महत्वाचं प्रमेय या ठिकाणी अभ्यासणार या पाठातलं पायथागोरसचं प्रमेय म्हणजेच पायथागोरस सिद्धांत या ठिकाणी आपण सिद्ध करणार आहोत. हा नेमका काय आहे पहा, तर काटकोन त्रिकोणात काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग
उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे आपल्याला पायथागोरसचं प्रमेय सिद्ध करायचंय. यासाठी आपण स्टेप बाय स्टेप हे प्रमेय या ठिकाणी सोडवणार आहोत. यामध्ये आपण समरूपता आणि काटकोन त्रिकोण या गुणधर्माचा वापर करणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला माहित आहे की आपण कुठलंही प्रमेय सोडवत असताना आकृती, त्यानंतर आकृतीवरून पक्ष लिहितो, पक्षातून साध्य आपल्याला नेमकं काय करायचं ते या ठिकाणी बघायचे, आणि त्याचबरोबर रचना असेल रचना, आणि पर्यायानं आपण सिद्धता, अशा 5 स्टेपमध्ये प्रमेय सोडवत असतो. यापैकी पहिली आपण या ठिकाणी स्टेप म्हणजेच आकृती. या आकृतीवरून आपल्याला पक्ष आणि साध्य लिहिता येतं. समजा मी हा काटकोन त्रिकोण या ठिकाणी काढलाय, याला नाव दिलंय ABC. ABC इथं 90 अंशाचा कोन आहे. त्याचा पक्ष आपल्याला लिहायचा आहे. काटकोन त्रिकोणात हा झाला पक्ष. दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे, हे पक्षामध्ये आपल्याला लिहायचंय. याचाच अर्थ त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. आणि जर असेल तर या ठिकाणी कोन ABC बरोबर 90 अंश आहे. साध्य काय करायचं आपल्याला, तर कर्णाचा वर्ग. आता इथं कर्ण आपला AC आहे. AC चा वर्ग हा पुन्हा इतका, तर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका. आता उरलेल्या दोन बाजू कोणत्या, तर AB ही पहिली बाजू उरलेली आणि BC ही दुसरी बाजू उरलेली आहे. इथं मी रेड कलरनं दाखवतोय पहा. पहिल्या बाजूचा वर्ग म्हणजेच काय, इज इक्वल टू AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. हे आपल्याला या ठिकाणी साध्य करायचंय. मुलांनो, हे साध्य करत असताना आपण यामध्ये रचना थोडक्यात करणार. तर इथं मी AC लंब BD काढला, किंवा BD लंब AC काढला असं म्हणूया आपण. जर काढला तर या ठिकाणी मला काय मिळेल, B बिंदूतून या ठिकाणी AC वर लंब टाकूया आपण. हा लंब नेमका काय आहे, तर BD याला नाव देऊया आपण. याचा अर्थ इथं तयार होणारे जे दोन काटकोन त्रिकोण आहेत, हे दोन काटकोन त्रिकोण एक आणि हा दुसरा, हे सुद्धा दोन काटकोन त्रिकोण या ठिकाणी आपल्याला मिळते. या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला सिद्धतेसाठी महत्वाचा भाग आहे पहा, की मगाशी जे आपण पाहिलं समरूपता आणि काटकोन त्रिकोण या गुणधर्माचा इथं वापर करायचा आहे. पहिली स्टेप सिद्धतेमधली आपल्याला बघायचे, तर मी मूळ काटकोन त्रिकोण आणि पहिला काटकोन त्रिकोण या ठिकाणी घेतो. हे समरूप आहेत हे आपल्याला माहिती आहे. पहिली स्टेप या ठिकाणी लिहितो की इथं त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB, ABC समरूप त्रिकोण ADB, समरूप त्रिकोण BDC, समरूप त्रिकोण BDC. हे कशावरून लिहिलं, तर समरूपता व काटकोन त्रिकोण. थोडक्यात लिहितो, तुम्ही पूर्ण शब्दात लिहायचे. सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट हे आपल्याला पायथागोरसचं प्रमेय सिद्ध करण्यासाठी लागू पडतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये हे दोन काटकोन त्रिकोण प्रथम घेऊया आपण आता. म्हणजे त्या ठिकाणी त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB, हे दोन काटकोन त्रिकोण आहेत. मुलांनो,
याला आपण 1 नंबर देणार आहोत. हे कशावरून लिहिलं? 1 वरून. बघा आता जर हे काटकोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू आपण प्रमाणात दाखवू शकतो. आकृतीत जरी तुम्ही या ठिकाणी निरीक्षित केल्या तरी लिहू शकता. आणि जर समजा आकृतीमध्ये तुमचा गोंधळ होत असेल तर नावावरून सुद्धा आपल्याला या बाजूंचे प्रमाण दर्शवता येतं. मग पहिली बाजू कुठली घ्याल? AB आणि AD यांचं गुणोत्तर म्हणजेच काय लिहाल? म्हणून AB छेद AD बरोबर दुसरी बाजू BC आणि DB, BC छेद DB संगत बाजूंचं गुणोत्तर घेतोय मी इथं. आणि तिसरं गुणोत्तर या ठिकाणी AC आणि AB म्हणजेच पहिल्या त्रिकोणाची AC बाजू छेद दुसऱ्या त्रिकोणाची AB. याला कारण द्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. लक्षात घ्या आता ह्या 3 गुणोत्तरावरून आपणाला पहिलं आणि तिसरं गुणोत्तर मी निवडतो यातलं. म्हणजेच काय लिहाल? म्हणून AB छेद AD बरोबर AC छेद AB. मुलांनो जर या ठिकाणी यांचा तिरकस गुणाकार केला तर AB गुणिले AB, AB चा वर्ग बरोबर इथं आपल्याला यांचा गुणाकार मिळेल AD गुणिले AC. या स्टेटमेंटला आपण 1 नंबर देऊया. आता मुलांना आपल्याला जसं हे 2 त्रिकोण आपण निवडले, दुसऱ्या स्टेपसाठी आपल्याला हे 2 त्रिकोण घ्यायचेत. आता हे 2 त्रिकोण घ्यायचेत, पहिला आणि 3 नंबरचा. म्हणजेच या ठिकाणी काय लिहाल? तसेच त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BDC हे 1 वरून लिहितोय आपण. इथं एक ऐवजी 2 नंबर द्यायला, कारण इथं आपण 1 नंबर दिलाय. हे आपण 1 वरून लिहितोय. आता यांच्या संगत बाजू प्रमाणात दाखवूया आपण मगाच्या प्रमाणे. AB आणि BD यांचं गुणोत्तर म्हणजेच AB छेद BD बरोबर दुसरं गुणोत्तर येईल BC छेद DC बरोबर तिसरं गुणोत्तर AC छेद BC. इथं कारण द्याल समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. महत्वाचं कारण आहे. आता यातील आपण ही 2 गुणोत्तर निवडणार, दुसरं आणि तिसरं. हेच का निवडायचं? तर यामध्ये मला BC दिसतंय दोन्ही गुणोत्तरामध्ये, अंशस्थानी छेदस्थानी. आणि या ठिकाणी काय लिहाल? म्हणून BC छेद DC बरोबर AC छेद BC. यांचा मुलांना जर आपण तिरकस गुणाकार केला तर BC गुणिले BC मला काय मिळेल? BC चा वर्ग बरोबर DC गुणिले AC. हे 3 नंबरचं स्टेटमेंट मला मिळेल. आता बघा 2 नंबरचं स्टेटमेंट आणि 3 नंबरचं जे यामध्ये आपल्याला लेफ्ट हँड साइड जर बघितल्या, पहिल्याचे आहे AB वर्ग, दुसऱ्याचे आहे BC वर्ग. हे आपल्याला सिद्ध करायचं AB वर्ग अधिक BC वर्ग. म्हणून AB वर्ग अधिक BC वर्ग करताना 2 आणि 3 ची फक्त बेरीज करू पुढच्या स्टेपला. आणि या ठिकाणी 2 अधिक 3 करून थोडक्यात लिहितोय मी. 2 ची आणि 3 ची बेरीज करून काय मिळेल मला? तर लेफ्ट हँड साइडची बेरीज पहिल्यांदा करू. AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर राईट हँड साइड घेऊयात आपण. इथं AD गुणिले AC अधिक याची राईट हँड साइड काय मिळाली मला? DC गुणिले AC. मला या ठिकाणी
AC हा मला कॉमन फॅक्टर दिसतोय दोघांमध्ये. हा गुणाकार जो आहे त्यामध्ये AC हा कॉमन फॅक्टर दिसतोय पहा. AC कॉमन फॅक्टर बाहेर काढूया आपण. बरोबर AC गुणिले कंसात इथं राहिला AD अधिक DC. आता AD अधिक DC हे कंसात लिहिलंय आपण. म्हणजेच इकडं आकृतीकडे बघितलं AD अधिक DC म्हणजेच काय मिळणार मला AC मिळणार आहे. म्हणून याची किंमत टाकू. पुढच्या पायरीला मी इथं लिहितो. पुढची पायरी इथं घेतोय. लेफ्ट हँड साइडला आपल्याला काय मिळालंय AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर हे AC गुणिले कंसाची किंमत मगाशी सांगितल्याप्रमाणे AD अधिक DC म्हणजेच AC येणार आहे. AC आणि म्हणून AC गुणिले AC किती येईल AC चा वर्ग. म्हणून या ठिकाणी आपल्याला पुढची पायरी मिळेल AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग. आता फक्त साइड इंटरचेंज करूया आपण याच्यामध्ये. म्हणजेच काय मिळेल AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग जे आपल्याला या ठिकाणी साध्य करायला सांगितलेलं होतं. काय AC वर्ग बरोबर बघा AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. अशा प्रकारे मुलांना आपण पायथागोरसचं प्रमेय या ठिकाणी सिद्ध करू शकतो. या प्रमेयासाठी महत्वाचा गुणधर्म या ठिकाणी आपण वापरलाय पहा. हा म्हणजे समरूपता आणि काटकोन त्रिकोण. ह्या गुणधर्मावर आधारितच आपल्याला हे प्रमेय काय करता येतं सोडवता येतं. आता ह्या प्रमेयाचा मुलांना पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. याचा व्यत्यास सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येईल. हा व्यत्यास नेमका काय इयत्ता 9वी मध्ये प्रमेयांचं व्यत्यास कसं लिहितात हे सुद्धा तुम्ही शिकलेला आहात. याही इयत्तेमध्ये हा व्यत्यास किंवा प्रमेयांचा व्यत्यास आपण अभ्यासणार आहोत. हे जे पायथागोरसचं प्रमेय आहे याचा व्यत्यास आपल्याला कसा लिहिता येईल. आता इकडं जर एखाद्या त्रिकोणात वाक्य फक्त फिरवायचे म्हणजे पक्षाचं साध्य करायचंय आणि साध्याचं पक्ष करायचंय. हे आपलं दिलेल्या स्टेटमेंटमध्ये पक्ष आहे आणि हे राहिलेलं साध्य आहे. म्हणजे या ठिकाणी काय लिहिता येईल पहा. हे पक्ष जे आहे हे साध्यात घ्यायचं आणि साध्य पक्षात घ्यायचं. मग पक्ष कसं लिहाल बघा किंवा स्टेटमेंट कसं लिहाल. जर एखाद्या त्रिकोणात दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतकी असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. बघा एखाद्या त्रिकोणात दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या वर्गा इतकी असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. काटकोन त्रिकोण असतो असा त्याचा व्यत्यास आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. बघा मुलांनो इथं पक्षात आपण लिहिलंय एखाद्या त्रिकोणात दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज उरलेल्या बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतके असेल. हे पक्षात लिहिलं आपण. साध्य काय करायचं आपल्याला तर तो काटकोन त्रिकोण असतो असं हे साध्य करायचंय. यासाठी मी एक त्रिकोण घेतला. आकृती आपण पाहणार. कुठलाही एक त्रिकोण घ्या तुम्ही. ABC हा त्रिकोण घेतलाय. आता इथं मी काटकोन त्रिकोण घेतलेला नाही. लक्षात ठेवा आपल्याला हा ABC काटकोन त्रिकोण दाखवायचा आहे सिद्ध करायचंय. आणि मग या ठिकाणी पक्षात काय लिहाल पक्ष ही
एका त्रिकोणाच्या बाजूचा वर्ग म्हणजेच या ठिकाणी AC चा वर्ग घेतला आपण. हा कुणा इतका? उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल. म्हणजेच AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग असं असेल. कशामध्ये? त्रिकोण ABC मध्ये असं म्हणूया आपण. त्रिकोण ABC मध्ये AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग असं असेल तर साध्य काय करायचंय आपल्याला? बघा, फार सोपे प्रमेय हे व्यत्यय सुद्धा. हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजेच त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण आहे हे साध्य करायचं आपल्याला. हे साध्य करत असताना आपण रचना करणार. महत्वाचा पॉइंट आहे पहा. रचना करत असताना मी एक काटकोन त्रिकोण काढलाय. त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण असा काढा. PQR हा काटकोन त्रिकोण असा काढा. कसा काढायला सांगितलं त्यांनी? तर PQ च्या लांबी इतका AB ची लांबी असेल आणि QR च्या लांबी इतकी BC ची लांबी असेल. म्हणजेच या ठिकाणी रचना कशी लिहाल? त्रिकोण PQR असा काढला की AB बरोबर PQ, त्यानंतर BC बरोबर QR व कोन PQR बरोबर 90 अंश. रचना लक्षात घ्या. AB बरोबर PQ काढायचे, BC बरोबर QR काढायचे आणि हा 90 अंशाचा कोन दाखवायचा आहे. असा हा काटकोन त्रिकोण मी काढला. आता आपल्याला सिद्धतेकडे वळायचंय. सिद्धता ही फार सोपी आहे. बघा, सिद्धता. आता या सिद्धतेमध्ये त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. जर काटकोन त्रिकोण असेल तर पायथागोरसचं प्रमेय या ठिकाणी आपण काय करतो? यूज करतो. म्हणजे पायथागोरस प्रमेयानुसार सूत्र कसं तयार करता येईल? कर्ण PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. इथं सिद्धते मला दिसतंय काय? त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. हे कशावरून? तर रचनेत आपण लिहिलंय काटकोन त्रिकोण आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल? तर PR हा त्याचा वर्ग पायथागोरस प्रमेयानुसार PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. हे कशावरून लिहिलं? तर पागो सिद्धांत किंवा पागो प्रमेयानुसार, पायथागोरस प्रमेयानुसार. पण इथं आपल्याला असं दिलंय पहा, PQ ची किंमत किती आहे? तर AB इतकी आहे. म्हणून PQ च्या वर्गाऐवजी आपण काय घेणार? AB चा वर्ग घेणार. म्हणजे PQ जिथं असेल तिथे AB टाकूया. म्हणून पुढच्या पायरीला कसं लिहाल? PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग म्हणजेच कुणाचा वर्ग येईल? AB चा वर्ग. AB चा वर्ग अधिक QR चा वर्ग म्हणजेच कुणाचा वर्ग येईल? BC चा वर्ग. तर हे कशावरून? रचनेत आपण या ठिकाणी दोन्ही बाजू इक्वल दाखवली. म्हणजेच PQ बरोबर AB घेतले, QR बरोबर BC घेतले. या किमती फक्त आपण सबस्टिट्यूट केले तिथं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे स्टेटमेंट असं मिळेल, PR चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. आणि पुढच्या पायरीला PR चा वर्ग बरोबर AB चा वर्ग असं म्हटलंय. पण AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. पण जर हा काटकोन त्रिकोण असेल तर आपण इथं सिद्ध केलंय. बघा, AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग असं म्हटलंय आपण. इथं जर हा काटकोन त्रिकोण असेल तर या काटकोन त्रिकोणामध्ये त्या सूत्रानुसार PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग लिहिले.
अर्थात इथं आपल्याला AB वर्ग अधिक BC वर्ग म्हणजेच काय येईल, AC चा वर्ग मिळणार आहे, AC चा वर्ग. आणि म्हणून या ठिकाणी वर्गमूळ काढलं तर दोन्ही बाजू मला कसा मिळतील, PR बरोबर AC मिळणार आहे, PR बरोबर AC मिळणार. हे पहिल्या नंबरचं स्टेटमेंट या ठिकाणी घेऊया. आता ह्या दोन त्रिकोणाचा विचार करू आपण. म्हणून त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये मला काय काय दिसतंय बघा. आता हे एकरूप आहेत हे दाखवायचे फक्त दुसऱ्या स्टेपला. आपल्याला माहिती आहे बाजू AB एकरूप बाजू कुठली येईल, PQ. याला कारण रचना. दुसरी बाजू BC म्हणजेच बाजू BC एकरूप बाजू कुठली येणार आहे, QR. याला कारण सुद्धा द्याल तुम्ही रचना. आणि तिसरी बाजू AC एकरूप बाजू PR. बाजू AC एकरूप बाजू PR. याला कारण 1 वरून. आणि म्हणून या ठिकाणी असं सांगता येईल पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूशी जर एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप. आणि म्हणून पुढचं स्टेटमेंट लिहाल. म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. याला कारण द्याल बा 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 कसोटी. बा 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 कसोटीनुसार हे एकरूप. आणि जर एकरूप असतील तर त्यांचे संगत कोण सुद्धा मुलांना काय असतील, एकरूप. आणि म्हणून या ठिकाणी कोण ABC एकरूप कोण PQR. याला कारण द्याल एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. आपल्याला माहिती आहे एकरूप त्रिकोणाचे संगत जे कोण आहेत हे एकरूप असतात. आता जर कोण ABC म्हणजे हा कोण आणि हा कोण PQR एकरूप असतील तर आपल्याला माहिती आहे कोण PQR चं माप किती आहे, 90 अंश. याचा अर्थ ABC चं माप सुद्धा किती असेल, 90 अंश. आणि म्हणून पुढच्या स्टेपला ही स्टेप मुलांना मी इथं लिहितो पहा. म्हणून परंतु आपल्याला माहिती आहे परंतु कोण PQR बरोबर 90 अंश आहे. आणि म्हणून कोण ABC बरोबर सुद्धा 90 अंश. आता जर ह्या कोणाचं माप 90 अंश आपण शोधलं तर अर्थात हा त्रिकोण कोणता असणार आहे, काटकोन त्रिकोण. म्हणजेच त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. हे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध झालं. आणि म्हणून त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे हे साध्य झालं. हे आपलं स्टेटमेंट साध्य झालं. अशा प्रकारे आपण या पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास सुद्धा या ठिकाणी साध्य करू शकतो. दोन्हीही प्रमेय आपण या ठिकाणी किंवा काटकोन त्रिकोणावर आधारित पायथागोरस प्रमेय या ठिकाणी आपण बघितलं. आणि त्यानंतर त्याचा व्यत्यास सुद्धा मुलांनी या ठिकाणी बघितलेला आहे. आता यावरील काही उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवायचे. त्यापैकी 1-2 उदाहरण या ठिकाणी आपण घेणार आणि पुढील उदाहरणं जी काही असतील महत्त्वाची ते आपल्याला पुढच्या भागामध्ये या ठिकाणी सोडवता येतील. आतापर्यंत आपण काय अभ्यासले पहा त्याची प्रथम एकदा या ठिकाणी उजळणी घेऊया. म्हणजे उदाहरण सोडवताना आपल्याला याची महत्त्वपूर्ण सूत्र आकृतीच्या आधारे लिहिता येतील. पहिल्यांदा आपण बघितलं पायथागोरसचं त्रिकोण बघितलं. म्हणजे 3 संख्येचा जर ग्रुप दिला असेल तर तो पायथागोरसचा त्रिकोण आहे किंवा नाही हे शोधायचं आहे आपल्याला. त्यासाठी मोठ्या संख्येचा वर्ग हा राहिलेल्या 2 संख्येच्या वर्गांच्या बेरजे इतका जर असेल तर ते पायथागोरस त्रिकुट आहे असं आपल्याला सांगता येतं.
हा एक मुद्दा या ठिकाणी आपण बघितला. त्यानंतर इयत्ता 9वी मध्ये आपण 30 60 90चं प्रमेय जे अभ्यासलं, गुणधर्म जो अभ्यासलाय, हा गुणधर्म सुद्धा या ठिकाणी आपण उजळणी वजा बघितला. यामध्ये एक त्रिकोण घेतला आपण, त्रिकोण ABC, त्यापैकी बी हा कोण 90 अंशाचा आहे, ए हा 30 अंशाचा आहे आणि सी हा 60 अंशाचा आहे. असं जर असेल तर AC हा कर्ण झाला, AB 60 अंशासमोरील बाजू आणि BC ही 30 अंशासमोरील बाजू आहे. सूत्र आपण कसं करतो, ह्या गुणधर्मानुसार 30 अंशासमोरील बाजू म्हणजेच BC बरोबर ही कुणाच्या निम्मी, कर्णाच्या निम्मी, 1/2 गुणिले AC. हे सूत्र पहिल्यांदा आपल्याला मिळतं. याला कारण 30 अंशासमोरील बाजू असं आपण म्हटलंय. आणि 60 अंशासमोरील बाजूची जर आपल्याला लांबी काढायची असेल, म्हणजे AB ची लांबी काढायची असेल, तर AB बरोबर 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते, अर्थात वर्गमुळात 3/2 गुणिले AC. हे सूत्र आपल्याला मिळेल. याला कारण 60 अंशासमोरील बाजू आपण म्हणूया. अशा प्रकारे हा गुणधर्म या ठिकाणी समजून घेतलाय. आणि त्याचबरोबर 45 अंश, 45 अंश, 90 अंश त्रिकोणातील गुणधर्म सुद्धा आपण या ठिकाणी बघितला. यासाठी मी डायग्राम काढतो. इथं PQR हा काटकोन त्रिकोण घेतला, ज्यामध्ये 90 अंशाचा हा कोण आहे, हा 45 अंशाचा असेल मुलांनो, तर हा सुद्धा किती असतो, 45 अंशाचा. आपल्याला माहिती आहे एकरूप कोणासमोरील बाजू एकरूप असतात, म्हणून ह्या कोणासमोरील बाजू PQ झाली, या कोणासमोरील बाजू QR आहे, ह्या दोन्ही बाजू एकरूप असतील. ह्यांची माप कशी असतात, गुणधर्मानुसार 1/2 गुणिले कर्ण असं या ठिकाणी लिहिता येईल. म्हणजेच PQ बरोबर QR बरोबर 1/2 गुणिले PR, याला आपण 45 अंशासमोरील बाजू. अशा प्रकारे आपल्याला हेही सूत्र तयार करता येतील. मुलांनो, ही जर सूत्र तुम्हाला तयार करता आली तर या सूत्राच्या मदतीने तुम्ही 2 मार्काची गणित सोडवू शकता, किंवा यावर कृतीयुक्त उदाहरणं जी असतात ही उदाहरणं सुद्धा तुम्ही या ठिकाणी सोडवू शकता. त्यानंतर आपण समरूपता आणि काटकोन त्रिकोण मगाशी बघितला, गुणधर्म तो अभ्यासलाय. त्यानंतर भूमितीमध्याचा गुणधर्म अभ्यासला आणि याचाच आधार घेत आपण पायथागोरस प्रमेय हे सिद्ध केलं आणि त्याचबरोबर त्याचा व्यत्यास सुद्धा या ठिकाणी बघितलेला आहे. आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुढील तासाला या सगळ्या गुणधर्मावरची एक एक नमुना उदाहरणं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आजच्या पुरतं थांबणार आहोत. धन्यवाद.